एखादी 100 मजली भव्य गगनचुंबी इमारत जर बांधायची असेल ना, तर केवळ चांगल्या दर्जाच्या विटा किंवा उच्च प्रतीचं सिमेंट आणून भागत नाही. हो, नक्कीच. नुसतं साहित्य असून उपयोग नाही. अगदी बरोबर. हं. त्या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर प्रत्येक खांबाची आणि स्लॅबची मजबूती तपासणारी एक अत्यंत कडक अशी क्वालिटी कंट्रोल यंत्रणा उभी करावी लागते. हं, हं. जर तळाचा एक जरी खांब कमकुवत निघाला किंवा त्यात थोडी जरी पोकळी राहिली ना, हं. तर ती संपूर्ण भव्य इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कधीही कोसळू शकते. हां, जिथे हां. अंदाजे हे उत्तर चालत नाहीये. होय, कारण इमारतीचा पाया हा ठोसच असावा लागतो. अगदी तसाच देशाचा पाया हा डेटा किंवा माहितीवर उभा असतो. या विशेष सखोल चर्चेत तुमचं स्वागत आहे. हं. आज आपण याच माहितीच्या अचूकतेवर एक सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि म्हणूनच अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये ना कोणतीही तडजोड चालत नाही. म्हणजे बघा, माहिती गोळा करणं हा एक भाग झाला, पण ती माहिती 100% सत्य आणि तर्काला धरून आहे याची खात्री करणं हा त्याहूनही मोठा आणि गुंतागुंतीचा भाग असतो. हाऊसहोल्ड सेन्सस प्रक्रियेत घडतो ना, तेव्हा तिथे चुकीला अजिबात माफी नसते. एका जनगणनेच्या डेटावर पुढची किमान 10 वर्ष देशाची धोरणं ठरतात. हो, बजेट्स आणि विकासाचे आराखडे सुद्धा त्याच डेटावर अवलंबून असतात. बरोबर. तर आज आपल्याकडे सुपरवायझरी डेटा क्वालिटी कंट्रोल नावाचा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. हा दस्तऐवज म्हणजे केवळ नियमांची यादी नाहीये बरं का. मग काय आहे नेमकं? जनगणनेसारख्या या महाकाय प्रक्रियेत गोळा केलेला डेटा 100% अचूक कसा राखला जातो याचं हे एक सुरेख ब्लूप्रिंट आहे. अच्छा. यात एक अत्यंत महत्त्वाची भूमिका असते ती पर्यवेक्षकाची. हो, म्हणजे डेटा गोळा करणारा प्रगणक माहिती आणतो, पण ती माहिती धोरणे ठरवण्याच्या लायकीची आहे की नाही हे ठरवण्याचं अत्यंत नाजूक काम या पर्यवेक्षकीय मॉड्यूलद्वारे केलं जातं. आपल्याला वाटतं की गावोगावी जाऊन, घरोघरी जाऊन, लोकांची माहिती विचारून, टॅबलेटमध्ये भरणे एवढीच जनगणना असते. हो, मलाही तसंच वाटायचं. पण तो फक्त या प्रक्रियेचा पहिला दृश्यमान टप्पा आहे. खरा खेळ त्यानंतर सुरू होतो. गोळा केलेली माहिती सत्य आणि अचूक आहे हे सिद्ध करणारी पडताळणीची जी अदृश्य यंत्रणा असते ना, ती खऱ्या अर्थाने या व्यवस्थेचा कणा असते. बरोबर. आणि म्हणूनच दस्तावेजाच्या सुरुवातीलाच पर्यवेक्षकाची मुख्य जबाबदारी नक्की काय आहे हे अतिशय स्पष्ट शब्दात मांडले आहे. मला ह्यातली एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली. कोणती गोष्ट? म्हणजे अनेकदा पर्यवेक्षक हा शब्द ऐकला की आपल्याला शाळेत परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणारा एखादा कडक शिक्षक डोळ्यासमोर येतो, जो फक्त मुलं कॉपी तर करत नाहीयेत ना एवढंच बघतो. तेच चित्र उभं राहतं. तर नियंत्रण. आता नियंत्रण म्हणजे संलग्न प्रगणकांच्या घरायादी गटनिहाय कामावर प्रत्यक्ष देखरेख ठेवणे हे समजण्यासारखं आहे. हो, ते बेसिक काम आहे. पण पुढे अचूकता आणि गुणवत्ता नियंत्रण यावर जो भर दिला ना, तो मला थोडा वेगळा वाटला. म्हणजे इथे पर्यवेक्षक हा केवळ लक्ष ठेवणारा नसून तो एका विमान कंपनीच्या क्वालिटी इन्स्पेक्टरसारखं काम करतोय. अरे वा, हे उदाहरण खूप छान आहे. हो ना. जर विमानाचा एकही भाग चुकीचा जोडला गेला, म्हणजे चुकीचा डेटा आला, तर संपूर्ण विमान म्हणजेच देशाची धोरणे कोसळू शकतात. बरोबर ना? हे विमानाचं उदाहरण बऱ्यापैकी जवळ जाणार आहे, पण ह्यात एक छोटीशी सुधारणा करावीशी वाटते मला. सांगा ना. विमानाचा भाग चुकीचा जोडला गेला तर ते मेकॅनिकल होतं. इथे माणसांची माहिती आहे. दस्तऐवजात एका शब्दावर खूप जाणीवपूर्वक जोर दिला आहे, तो म्हणजे तात्विक अचूकता, कॉन्सेप्च्युअल ॲक्युरेसी. अच्छा. तात्विक अचूकता. हो, केवळ अचूकता आणि तात्विक अचूकता यात खूप मोठा फरक आहे. तात्विक अचूकता म्हणजे काय हे समजून घेणं या संपूर्ण दस्तऐवजाचा गाभा समजून घेण्यासारखा आहे. एक सेकंड, मला इथे थोडं थांबवू दे. तात्विक अचूकता म्हणजे नेमकं काय? जर प्रगणकाने एखाद्या व्यक्तीचे नाव, वय आणि शिक्षण विचारून सिस्टममध्ये भरले तर ते अचूकच असायला हवे ना? यात तात्विक असं काय आहे? आणि जर काही चूक असेलच तर आजकाल एवढे प्रगत सॉफ्टवेअर आहेत, ते आपोआप ती चूक का पकडत नाहीत? तिथेच खरी मेख आहे. सॉफ्टवेअर काय तपासतो? तो फक्त डेटा प्रकार किंवा फॉर्मॅट तपासतो. म्हणजे कसं? मी एक उदाहरण देते. समजा प्रगणकाने एका कुटुंबातील एका 5 वर्षांच्या मुलाचे शिक्षण चुकून पदवीधर असे नोंदवले. 5 वर्षांचा पदवीधर? बापरे. हो. आता कॉम्प्युटरच्या सिस्टमच्या दृष्टीने तो शिक्षणाचा रकाना भरलेला आहे, तिथे काहीतरी मजकूर आहे, म्हणजे डेटा पूर्ण आहे. अच्छा, म्हणजे सॉफ्टवेअरला वाटतं की काम झालं. अगदी बरोबर. पण तात्विकदृष्ट्या विचार केला तर 5 वर्षांचा मुलगा पदवीधर असूच शकत नाही हे एका मानवी मेंदूला समजू शकतं.
पर्यवेक्षकाला हीच तात्विक गल्लत शोधायची असते. त्याला केवळ रकाने भरलेत की नाही हे पाहायचं नसतं, तर भरलेली माहिती प्रत्यक्ष मानवी जीवनाच्या तर्काला भरून आहे की नाही हे तपासायचं असतं. अरेच्छा, म्हणजे डेटा फक्त भरलेला नकोय, तर तो योग्य आणि अर्थपूर्ण असणं गरजेचं आहे. हे खूपच भयानक आहे, कारण जर अशा चुका सिस्टीममध्ये गेल्या. तर उद्या सरकार 5 वर्षांच्या मुलांसाठी रोजगार योजना काढायला बसेल. खरंच की, म्हणजे हे टाळण्यासाठीच तात्विक अचूकता तपासली जाते. अगदी तसंच. अजून एक उदाहरण द्यायचं तर, समजा एका घरात 10 लोक राहतात असं नोंदवलं गेलंय, पण त्याच घरात फक्त एकच छोटी खोली आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे असंही नमूद केलंय. सोबतच त्यांनी असंही सांगितलं की त्यांच्याकडे 3 आलिशान गाड्या आहेत. आता सॉफ्टवेअर हे आकडे स्वीकारेल. हो, कारण आकडे बरोबर फॉर्मॅटमध्ये आहेत. बरोबर. पण एक पर्यवेक्षक म्हणून जेव्हा ती व्यक्ती हा डेटा पाहते ना, तेव्हा तात्विक विसंगती लगेच लक्षात येते. अत्यंत गरिबी, छोटी खोली आणि 3 गाड्या, हे शक्य नाही. हो, लगेच समजून येतं की इथे कुठेतरी प्रगणकाने माहिती चुकीची भरली आहे किंवा समजण्यात चूक केली आहे. नेमकं तेच. मशीन फक्त माहिती बघतं, पण पर्यवेक्षक त्या माहितीमागचा अर्थ शोधतो. हे खूपच जबाबदारीचं काम आहे. पण मग प्रश्न असा पडतो की जर एका प्रगणकाने शेकडो घरांची माहिती आणली असेल, तर पर्यवेक्षक ती सगळीच्या सगळी माहिती कशी तपासणार? त्यासाठीच तर डॅशबोर्ड आहे. हो, यासाठी दस्तऐवजात एका डॅशबोर्ड प्रणालीचा उल्लेख आहे. पण ह्या डॅशबोर्डमध्ये प्रवेश करण्याची जी प्रक्रिया दिली आहे ना, ती वाचून मी खरोखरच थोडा चक्रावलो. असं काय आहे त्या प्रक्रियेत? तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे ते मला सांगा. दस्तऐवजात या डॅशबोर्डमध्ये प्रवेश करण्याची एक अतिशय कडक अशी 4 टप्प्यांची प्रक्रिया दिली आहे. पहिला टप्पा ठीक आहे, आयडी आणि पासवर्ड भरणे. पण दुसरा टप्पा असा आहे की ड्रॉपडाऊन मेनूमधून पार्श्वभूमीचा रंग म्हणजे बॅकग्राऊंड कलर निवडायचा आहे. बरोबर. त्यानंतर तिसरा सुरक्षेसाठी कॅप्चा भरणे आणि मग चौथा टप्पा म्हणजे लॉग इन बटन दाबणे. आता मला सांगा, सरकारी एवढ्या मोठ्या आणि सुरक्षित डेटाबेसमध्ये जायला चक्क पार्श्वभूमीचा रंग निवडायचा, हे थोडं बालिश नाही वाटत? ही एक अतिशय अनोखी सुरक्षा पायरी वाटते. म्हणजे जर एवढीच सुरक्षा हवी आहे, तर बँक खात्यासारखा OTP का नाही किंवा थेट फिंगरप्रिंट का नाही? वरवर पाहता ते बालिश वाटू शकतं, पण जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं ना, तर यामागील सायबर सुरक्षेचा विचार खूप सखोल आहे. तो कसा? जनगणनेचा डेटा हा अत्यंत संवेदनशील असतो. त्यात देशातील प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक माहिती असते. आजकालच्या डिजिटल जगात स्वयंचलित बॉट्स किंवा स्क्रिप्ट किडीजद्वारे सिस्टममध्ये घुसखोरी करण्याचं प्रमाण वाढलं आहे. हो, ते बॉट्स आयडी पासवर्ड हजारो वेळा टाकून सिस्टम क्रॅक करू शकतात. अगदी बरोबर. OTP हा एक चांगला पर्याय आहे, पण भारतासारख्या देशात जिथे अनेक दुर्गम भागात मोबाईल नेटवर्कची समस्या असते, तिथे प्रत्येक वेळी OTP येईपर्यंत काम थांबवून ठेवणं व्यावहारिक नाहीये. आणि बायोमेट्रिकसाठी वेगळ्या हार्डवेअरची गरज लागते. हो ना. मग रंग निवडण्याने काय साध्य होते ते सांगते. पार्श्वभूमीचा रंग निवडणे ही एक मानवी आकलन तपासणारी पायरी आहे. कॉग्निटिव्ह व्हेरिफिकेशन. अच्छा, म्हणजे माणूस आहे की नाही हे तपासण्यासाठी? होय. एका मशीनला किंवा बॉटला स्क्रीनवरचा मजकूर वाचता येतो. पण या यादीतून निळा रंग निवडा आणि तो पार्श्वभूमीला सेट करा, हे समजून घेऊन ती कृती करणं, हे कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी अजूनही एक मोठा अडथळा आहे. अरे वा. हा एक प्रकारचा व्हिज्युअल कॅप्चा आहे. आयडी पासवर्ड हा तुमचा अधिकार तपासतो आणि रंग निवडणे हे तुम्ही माणूस आहात हे सिद्ध करतं. डिजिटल जगात डेटाची सुरक्षितता आणि तो योग्य व्यक्तीच हाताळता आहे याची खात्री करण्यासाठी हा बहुस्तरीय दृष्टिकोन अत्यंत गरजेचा आहे. वा, म्हणजे हे साध्या वाटणाऱ्या डिझाईनमागे खूप मोठं डोकं लावलंय. ही एक अतिशय स्वस्त आणि नेटवर्कवर अवलंबून नसलेली प्रणाली आहे. हो, अतिशय प्रभावी दुहेरी पडताळणी आहे. पण एकदा का हा पर्यवेक्षक आत गेला, म्हणजे डॅशबोर्ड उघडला, की मग तो गोंधळून जाणार नाही का? कारण आत तर हजारो घरांचा डेटा असणार. तिथेच माहिती शोधण्याची त्रिस्तरीय म्हणजे 3 लेव्हल रचना कामी येते. दस्तऐवजात हे खूप स्पष्ट केलंय. लॉग इन झाल्यानंतर डेटा असाच अस्ताव्यस्त पडलेला नसतो. मग कसं दिसतं ते सगळं? स्तर 1 मध्ये पर्यवेक्षकाला फक्त प्रगणकांची यादी आणि त्यांचे घर्यादी गट दिसतात. तो एका प्रगणकाचा गट निवडतो. अच्छा, म्हणजे पहिला फिल्टर. हो. मग स्तर 2 मध्ये त्याला त्या घर्यादी गट तपशील बघायला मिळतो. म्हणजे किती घरे आहेत, किती काम झालंय याचा सारांश दिसतो.
आणि मग स्तर 3 मध्ये तो प्रत्यक्ष एका विशिष्ट घराचा अभिलेख किंवा सारांश तपासण्यासाठी आत जातो. हे अगदी एखाद्या मोठ्या आणि जुन्या लायब्ररीमध्ये पुस्तक शोधण्यासारखं आहे. अगदी तसंच. आधी तुम्ही इतिहासाचा विभाग शोधता, तो म्हणजे स्तर 1. मग शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं कपाट शोधता, तो स्तर 2. आणि मग योग्य ते पुस्तक हातात घेऊन त्यातलं विशिष्ट पान उघडून पाहता, तो स्तर 3. बरोबर. यामुळे पर्यवेक्षकाला नेमका कोणचा डेटा तपासायचा आहे यावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येतं. माहितीचा महापूर येऊन डोकेदुखी होत नाही. हो, कारण मानवी मेंदू एकाच वेळी खूप माहितीवर प्रक्रिया करू शकत नाही. हो, या त्रिस्तरीय रचनेमुळे पर्यवेक्षकाचा कॉग्निटिव्ह लोड कमी होतो आणि तो चुकीचा डेटा अधिक कार्यक्षमतेने पकडू शकतो. चला, डॅशबोर्डमध्ये प्रवेश मिळवल्यानंतर डेटा तपासण्यासाठी पर्यवेक्षकाला कोणती अचूक साधने दिली आहेत याकडे आता आपण वळूया. दस्तऐवजात पर्यवेक्षकाच्या एका टूलबॉक्सबद्दल माहिती दिली आहे. हो, ही साधने प्रामुख्याने 2 भागांत विभागली आहेत. निरीक्षण साधने आणि हस्तक्षेप साधने. बरोबर. निरीक्षण साधनांमध्ये सारांश पहा हा पर्याय आहे प्रगतीचा आढावा घेण्यासाठी. पण यातलं सर्वात भन्नाट तुम्हाला जे वाटलं ते आहे फेच, FETCH. दस्तऐवजानुसार या फेच टूलच्या सहाय्याने विशिष्ट घराची आधीच भरलेली माहिती एका क्लिकवर मिळवता येते. आणि या चक्क 34 प्रश्नांची उत्तरे असलेला फॉर्मॅट पर्यवेक्षकाच्या पुनरावलोकनासाठी उघडतो. आणि इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक बनते. मला हे फेच टूल जणू डेटाचे एक्सरे मशीन असल्यासारखं वाटतं. अरे वाह, एक्सरे मशीन. हो, ज्यातून त्या 34 प्रश्नांचा पूर्ण सांगाडा पर्यवेक्षकाला स्पष्ट दिसतो. आणि जर त्या एक्सरेमध्ये काही हाड मोडलेले दिसले तर हस्तक्षेप साधने वापरता येतात. एक्सरे हे एक चांगलं उदाहरण आहे, पण ते पूर्णपणे अचूक नाहीये. असं का? कारण जेव्हा एखादा एक्सरे काढला जातो तेव्हा तो फक्त एक स्थिर चित्र देतो. हे जे फेच टूल आहे ना, ते त्याहूनही एक पाऊल पुढे जातं. ते एक प्रकारच्या डिजिटल चौकशी कक्षासारखं काम करतं. म्हणजे कसं, थोडं समजावून सांगा ना. प्रगणकाने भरलेल्या डेटावरून एकदम बरोबर वाटू शकतो, पण फेच टूल वापरल्यावर पर्यवेक्षकाला त्या डेटाच्या आतल्या 34 प्रश्नांची गुंतागुंत एकाच स्क्रीनवर एकमेकांच्या शेजारी दिसते. अच्छा, म्हणजे सर्व माहिती एकत्र दिसते. हो, कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांचे व्यवसाय, त्यांचे वय, त्यांचे शिक्षण या सर्व गोष्टींचा परस्पर संबंध लागतोय की नाही हे या फेचमुळे समोरासमोर उभं राहतं. मगाशी आपण जे उदाहरण घेतलं ना, 10 लोक, 1 खोली आणि 3 गाड्या. हो, तेच. हे सगळं वेगवेगळ्या पानांवर असलं तर लक्षात येणार नाही, पण फेच टूल हे सगळे धागे एकत्र गुंफून पर्यवेक्षकासमोर मांडतं, ज्यामुळे इथे काहीतरी गडबड आहे हा मानवी संशय त्वरित जागृत होतो. हे तर खरंच खूप शक्तिशाली आहे. पण मग नुसता संशय येऊन काय उपयोग? जर एखादी चूक दिसली तर पर्यवेक्षक काय करतो? स्वतःच बदलून टाकतो का ती माहिती? नाही. आणि हीच या सिस्टीमची सर्वात मोठी ताकद आहे. पर्यवेक्षकाला माहिती स्वतःहून बदलण्याचा अधिकार सहसा नसतो. अच्छा, म्हणजे तो स्वतः बदल करू शकत नाही. नाही, कारण ती माहिती प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन प्रगणकाने आणलेली असते. आणि म्हणूनच या टूल बॉक्सचा दुसरा भाग सक्रिय होतो. तो म्हणजे हस्तक्षेप साधने. बरोबर आहे. दस्तऐवजात यासाठी अभिप्राय म्हणजे रिमार्क हे टूल दिलं आहे. बरोबर. जर विसंगती आढळली तर संवाद चौकटीत पर्यवेक्षक आपला अभिप्राय नोंदवतो. बरोबर. पर्यवेक्षक केवळ त्रुटी शोधून थांबत नाही, तर तो त्वरित कारवाई करून प्रगणकाला ती चूक त्याच क्षणी दुरुस्त करायला लावतो. ही एक अतिशय सक्रिय अशी प्रक्रिया आहे. पण हे चक्र काम कसं करतं? दस्तऐवजात या त्रुटी सुधारणा प्रणालीचे एक अत्यंत बंदिस्त चक्र दाखवले आहे. म्हणजे क्लोज्ड लूप. हो, समजा फेच टूलमध्ये पर्यवेक्षकाला दिसलं की एका व्यक्तीचे वय 10 वर्षे आहे आणि वैवाहिक स्थिती या रकान्यात त्याला विवाहित दाखवले आहे. पुन्हा तीच तात्विक चूक. हो, मग पर्यवेक्षक त्वरित अभिप्राय टूल उघडेल आणि तिथे रिमार्क टाकेल की वय आणि वैवाहिक स्थिती जुळत नाही, कृपया पुन्हा तपासा. हा रिमार्क थेट त्या प्रगणकाच्या डिव्हाइसवर जाईल. पण जर तो प्रगणक आळशी असेल आणि त्याने तो रिमार्क तसाच सोडून दिला तर? अनेक सरकारी प्रक्रियांमध्ये आपण पाहतो की चुका काढल्या जातात आणि त्या फाईल्स लाल फितीत महिनोमहिने तशाच पडून राहतात. इथेच तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला आहे. दस्तऐवजात त्वरित कारवाई असा शब्दप्रयोग आहे. जोपर्यंत प्रगणक त्या रिमार्कवर कारवाई करत नाही, ती चूक दुरुस्त करत नाही, तोपर्यंत तो घराती गट पूर्ण झाला असे सिस्टीम मानतच नाही. अरे वाह, म्हणजे तो डेटा पुढे जाऊच शकत नाही. हो, हे एक सक्तीचं चक्र आहे.
पर्यवेक्षक केवळ त्रुटी शोधून लाल शेला मारून थांबत नाही, तर तो प्रगणकाला ती चूक दुरुस्त करायला भाग पाडतो. याचाच अर्थ पर्यवेक्षक आणि प्रगणक यांच्यात एक सततचा डिजिटल संवाद सुरू असतो. प्रगणक माहिती भरतो, पर्यवेक्षक फेच टूलने तपासतो, तात्विक चूक असल्यास रिमार्क देतो आणि प्रगणक ती दुरुस्त करतो. अगदी तसंच. हे ऐकायला एखाद्या कारखान्यातल्या असेंब्ली लाईनसारखं वाटतं, जिथे प्रत्येक वस्तू तपासूनच पुढे पाठवली जाते. पण या सगळ्या कसरतीनंतर जेव्हा सर्व चुका दुरुस्त होतात, तेव्हा या संपूर्ण प्रक्रियेचा अंतिम टप्पा काय असतो? डेटा फायनल कसा होतो? यासाठी दस्तऐवजात अंतिम प्रमाणीकरणाचे 3 अतिशय कठोर टप्पे दिले आहेत. हो, पहिला टप्पा आहे अंतिम पडताळणी. सर्व नोंदी बारकाईने तपासल्यानंतरच हे घरयादी गट पूर्ण झाले आहे का या पर्यायावर क्लिक करणे. बरोबर. दुसरा टप्पा आहे स्वाक्षरी. गट पूर्ण झाल्याचे चिन्हांकित केल्यानंतर पर्यवेक्षकाला आपली सही करणे बंधनकारक आहेत. आणि तिसरा टप्पा म्हणजे डेटा समक्रमण किंवा सिंक. या सर्व प्रक्रियेनंतरच हा डेटा समक्रमणासाठी पात्र ठरतो. पण इथे माझ्या मनात एक मोठी शंका निर्माण होतीये. कोणती शंका? आपण मगाशी पाहिलं की सगळं काम डिजिटल होतंय. डॅशबोर्डमध्ये येण्यासाठी ID पासवर्ड, रंग आणि कॅप्चा एवढे सगळे सुरक्षा स्तर पार केले आहेत. हो. म्हणजे जो व्यक्ती काम करतोय तो अधिकृतच आहे हे सिस्टीमला माहीत आहे. मग इथे पर्यवेक्षकाची स्वाक्षरी घेणे का आवश्यक आहे? डिजिटल प्रक्रियेत एखादा चेकबॉक्स पुरेसा नाही का? यावरून एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि याचे उत्तर तंत्रज्ञानात नाही तर मानवी मानसशास्त्रात दडलेले आहे. म्हणजे कसं? जेव्हा एखादा माणूस फक्त एखादा बॉक्स टिक करतो ना, तेव्हा ती एक यांत्रिक कृती असते. आपण ऑनलाईन काही घेताना नियम अटी न वाचता आय ॲग्रीवर क्लिक करतो, तसंच हे. हो, आपण सर्रास करतो तसं. पण जेव्हा एखाद्या दस्तऐवजावर स्वाक्षरी घेतली जाते, तेव्हा ती व्यक्ती त्याची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी घेत असते. स्वाक्षरी हे उत्तरदायित्वाचे प्रतीक आहे. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारचा मानसिक दबाव आहे? दबाव म्हणण्यापेक्षा ही जाणीव आहे. दस्तऐवजात एक अतिशय महत्त्वाचे वाक्य आहे की पर्यवेक्षीय मॉड्यूल हे केवळ माहिती पाहण्याचे साधन नसून ते एक अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण आणि गुणवत्ता नियंत्रणाचे साधन आहे. असा जो स्पष्ट नियम दस्तऐवजात दिला आहे ना, तो या स्वाक्षरी आणि समक्रमण प्रक्रियेतूनच सिद्ध होतो. स्वाक्षरी करताना पर्यवेक्षकाला पूर्ण जाणीव असते की हा डेटा माझ्या नजरेखालून गेला आहे, मी तो फेच टूलने तपासला आहे आणि मी याच्या तात्विक अचूकतेची हमी देत आहे. अगदी बरोबर. उद्या यात काही मोठी चूक निघाली तर त्याला मी जबाबदार असेन अशी जाणीव असते. यामुळे कामाचा दर्जा आपोआप उंचवतो. हे खरोखरच खूप सखोल आहे. म्हणजे तंत्रज्ञानाने जरी कितीही प्रगती केली असली तरी स्वाक्षरी या कृतीतून येणारी मानवी जबाबदारी या सिस्टीमने तशीच जपून ठेवली आहे. हो, नक्कीच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समक्रमण तरच होतं जेव्हा ही स्वाक्षरी होते. म्हणजे एखादा पर्यवेक्षक कंटाळा करून झालं पूर्ण असं म्हणून डेटा मुख्य सर्व्हरला पाठवूच शकत नाही. एका अर्थाने ही प्रणाली पर्यवेक्षकालाही एक प्रकारची शिस्त लावते. हो. जर या संपूर्ण प्रक्रियेकडे एका दृष्टिक्षेपात पाहिले ना, तर समजते की हे एक अत्यंत विचारपूर्वक तयार केलेलं डिझाईन आहे. बरोबर. प्रगणकाने केलेली चूक पुढे जाऊन देशाच्या धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचू नये यासाठी लावलेला हा एक भक्कम डिजिटल आणि मानवी फिल्टर आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा आपण थोडक्यात समारोप करूया. आपण पाहिलं की घरयादी जनगणनेसारख्या प्रक्रियेत पर्यवेक्षक हा नुसता प्रेक्षक नसतो, तर तो अचूकतेचा पहारेकरी असतो. होय. लॉगिनच्या विशिष्ट रंगापासून 34 प्रश्नांच्या फेच टूलपर्यंत आणि अभिप्राय प्रणालीपासून ते अंतिम स्वाक्षरी आणि समक्रमणापर्यंत प्रत्येक गोष्ट डेटाच्या शुद्धीकरणासाठी डिझाईन केलेली आहे. हे सर्व समजून घेणं ह्यासाठी महत्त्वाचे आहे की या सर्व सखोल पडताळणीशिवाय गोळा केलेला डेटा म्हणजे केवळ आकड्यांचा कचरा ठरू शकतो. हो ना, त्याचा काहीच उपयोग नाही. हीच गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया त्या आकड्यांना विश्वासार्ह माहितीत रूपांतरित करते, ज्यावर आधारित देशाची धोरणे ठरतात. अगदी खरंय.